नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे लवगुरू मराठी या यूट्यूब चॅनलवर. कधी तुमच्या मनात असा विचार आलाय का की समोरची व्यक्ती आपल्यावर खरंच प्रेम करते की फक्त तसा दिखावा करत आहे? अनेकदा परिस्थिती अशी असते की एकीकडे गोड बोलणं, काळजी घेणं, सतत आय लव्ह यू म्हणणं सुरू असतं आणि दुसरीकडे त्याच वेळी इतर कुणाशीही संवाद सुरू असतो. ह्यालाच आपण डबल लाईफ प्रॉब्लेम म्हणतो. आजच्या काळात ही समस्या वेगाने वाढत आहे आणि बऱ्याच जणांच्या नात्यांचा पाया हादरवत आहे. प्रेम म्हणजे प्रामाणिकपणा, विश्वास आणि निष्ठा. पण वास्तवात अनेक लोक दोन वेगवेगळ्या आयुष्यांमध्ये जगतात. बाहेरून ते एकनिष्ठ वाटतात, पण मनात आणि कृतीत ते दुसऱ्या कुणाशीही जोडलेले असतात. ही डबल लाईफ फक्त फिजिकल अट्रॅक्शनमुळे नसते, तर अनेकदा इमोशनल अटॅचमेंट, क्युरिओसिटी किंवा फक्त सोशल मीडियावर मिळणारा सततचं अटेन्शन यामागे मोठा कारणीभूत घटक ठरतो. श्रेयस आणि अमृताची गोष्ट घ्या. श्रेयस मनापासून अमृतावर प्रेम करतो. त्याच्यासाठी तिचं हास्य, तिचं बोलणं, तिचं अस्तित्व हेच जग आहे. तो तिच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवतो, वेळ काढतो, सरप्राईज देतो. अमृताही त्याच्याशी हसते, फोनवर बोलते, तू माझ्यासाठी सर्व काही आहेस असं सांगते. पण हळूहळू श्रेयसला जाणवतं की अमृताचा मोबाईल नेहमी सायलेंट असतो. रात्री उशिरा कुणाचे तरी मेसेज आणि कॉल्स येतात. तिचे काही स्टेटस त्याच्यासाठी नसून दुसऱ्यांसाठीच टाकलेले आहेत असं त्याला वाटतं. सुरुवातीला तो इग्नोर करतो, पण वेळ जसा पुढे जातो तसं त्याच्या मनात शंका वाढू लागतात. एके दिवशी त्याने शांतपणे विचारलं, तू माझ्यावर खरंच प्रेम करतेस ना? मग हा दुसरा कोण? अमृताचं उत्तर मात्र अधिक धक्कादायक होतं. श्रेयस, तू माझ्यासाठी खूप खास आहेस, पण मी त्याच्याशीही बोलणं थांबवू शकत नाही. हीच खरी डबल लाईफ प्रॉब्लेम. दोन वेगवेगळ्या भावना एकाच वेळी जगायचा प्रयत्न, आणि या प्रयत्नात कुणाचं तरी मन नकळत तुटतं. डबल लाईफ जगणाऱ्या व्यक्तींचं मन खरं तर सतत संघर्षात असतं. एकीकडे गिल्ट असतो, दुसरीकडे प्लेजर असतं. त्यांना वाटतं की मी दोघांना मॅनेज करू शकेन, पण खरं सांगायचं तर फक्त ही स्वतःलाच फसवणारी कल्पना असते. अशा वेळी ते स्वतःलाही दुखवतात आणि समोरच्यालाही. एकदा डबल लाईफ उघडकीस आली की नात्यातील विश्वास पूर्णपणे तुटतो. एकनिष्ठ पार्टनर सतत विचार करत असतो, तो कुठे आहे, कोणाशी बोलतोय, खरंच माझाच आहे का? आणि या शंकेत, या ओव्हरथिंकिंगमध्ये तो इमोशनली थकून जातो. मित्रांनो, प्रेम म्हणजे एकाच व्यक्तीवर असलेली निष्ठा. डबल लाईफ हे खरं प्रेम नाही, ते एक असुरक्षिततेची पळवाट आहे. खऱ्या नात्यात दोन वेगळ्या वाटांवर चालणं शक्यच नसतं. जेव्हा प्रेम खरं असतं तेव्हा मन फक्त एका व्यक्तीकडे धावतं. म्हणून स्वतःची किंमत जाणून घ्या. ज्या नात्यात प्रामाणिकपणा, पारदर्शकपणा आणि निष्ठा आहे तेच नातं जपा. बाकी डबल लाईफवर वेळ घालवणं म्हणजे फक्त वेदनेत गुंतवणूक करणं आहे. मित्रांनो, डबल लाईफ प्रॉब्लेम हा कुणालाही त्रासदायक असू शकतो, पण यावर उपाय आहेत. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे स्पष्ट संवाद, म्हणजेच क्लिअर कम्युनिकेशन. आपल्या जोडीदाराशी थेट बोला. शंका, गैरसमज, भीती सगळं मन मोकळेपणानेच मांडा. आणि दुसरा उपाय म्हणजे सीमा आखा, म्हणजेच सेट बाउंड्रीज. जर एखाद्या नात्यात लॉयल्टी नाही आहे असं जाणवत असेल तर तिथे स्वतःची किंमत जाणून घ्या आणि आपली मर्यादा ठरवा. तिसरा उपाय म्हणजे विश्वासाचा पाया मजबूत करा. नातं टिकवायचं असेल तर ट्रान्सपरन्सी खूप महत्त्वाची आहे. मोबाईल, सोशल मीडिया, छोट्या छोट्या गोष्टी लपवू नका. आणि चौथा उपाय म्हणजे स्वतःवर प्रेम करा, म्हणजेच सेल्फ रिस्पेक्ट. जोडीदार दोन जीवन जगतोय हे कळाल्यानंतर स्वतःला दोष देत बसू नका. स्वतःची किंमत ओळखा आणि ठाम निर्णय घ्या. लक्षात ठेवा, खऱ्या नात्यात डबल लाईफ नसते, तिथे फक्त एकनिष्ठता असते. म्हणून प्रेम जपा, पण स्वतःलाही जपा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओतून काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल अशी आशा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि लवगुरू मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं प्रेम असंच कायम ठेवा. पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू.
तोपर्यंत नातं जपा आणि विश्वास